press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे की बिरोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या 3 पद्धती होत्या त्यामध्ये पहिली प्रोडक्शन मेथड, दुसरी उत्पन्न मेथड आणि तिसरी होती कॉस्ट मेथड किंवा एक्सपेंडिचर मेथड. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या 3ही पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. मागील लेक्चरला आपण खर्च पद्धती पाहिली. खर्च पद्धतीमध्ये आपण नॅशनल इन्कम इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एन एक्स प्लस आर मायनस पी या संदर्भात माहिती घेतली. एन आय स्टँड फॉर नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम इज इक्वल टू सी स्टँड फॉर कन्झम्पशन कॉस्ट. त्यानंतर पुढे होता सी प्लस आय स्टँड फॉर इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. त्यानंतर पुढे होता जी स्टँड फॉर गव्हर्नमेंट कॉस्ट. गव्हर्नमेंट कॉस्ट हा 2 प्रकारचा असतो, गव्हर्नमेंट कन्झम्पशन कॉस्ट अँड गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट कॉस्ट. त्यानंतर पुढे होता एन एक्स, त्याला तुम्ही म्हणतात नेट एक्सपोर्ट. आणि पुढे होता आर मायनस पी, म्हणजेच जे विदेशापासून मिळणारं निव्वळ मिळकत आहे किंवा निव्वळ प्राप्ती आहे ती आर मायनस पीच्या साहाय्याने आपण पाहिली. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न हे या 3 पद्धतींच्या साहाय्याने आपण काउंट करू शकतो. साधारणपणे पहा, आपल्या देशाच्या बाबतीत जर पाहिला तर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनासाठी उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत या 2च पद्धतींचा वापर केला जातो. त्यानंतर इंग्लंडसारख्या प्रगतशील देशामध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे. एकदम क्वचितच खर्च पद्धतीचा वापर केला जातो. भारतात तुम्हाला सांगितलं मी, उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना ही उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत याच पद्धतींना प्रेफरन्स देते, प्राधान्य देते. तर अशा प्रकारे आपण या 3 पद्धती पाहिल्या. आता आज आपणास काय पाहायचं आहे तर हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना कोणकोणत्या अडचणी येतात. राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना बऱ्याच अडचणी आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला आहे पहा, तात्विक अडचणी. आता राष्ट्रीय उत्पन्नाची ज्या तात्विक अडचणी आहेत त्यांना संकल्पनात्मक अडचणी असं देखील म्हणतात. ज्या कन्सेप्ट आहे, कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत, ते संकल्पनात्मक अडचणी. मग आता सर्वात पहिला पॉईंट येतो त्याच्यामध्ये की हस्तांतरित देणी. तुम्हाला मी सांगितले की हस्तांतरित देणी जसं असं शिष्यवृत्ती असतं, त्यानंतर निर्वाह वेतन, भविष्य निर्वाह वेतन, त्यानंतर पुढे आपण त्याला म्हणतो बेकारी भत्ता. हे प्रत्यक्षात उत्पन्न नाही, पण या साहाय्याने व्यक्तीला उत्पन्न तर मिळत असतं की तुमच्या घरामध्ये पाहुणे आले, त्यांनी तुम्हाला पैसे दिले, तुमच्या पैशात भर पडलेली आहे. पण प्रत्यक्ष ते उत्पन्न गुणाचं आहे, ते ज्या व्यक्तीने तुम्हाला ट्रान्सफर केलेलं आहे त्या व्यक्तीचं आहे. म्हणजे त्याच्या उत्पन्नात ते काउंट झालेलं आहे आणि आता ते तुमच्या उत्पन्नात भर टाकत आहे. शासनाने तुम्हाला शिष्यवृत्ती दिली, त्या शिष्यवृत्तीच्या साहाय्याने तुमचं उत्पन्न वाढलंय, परंतु प्रत्यक्ष ती शिष्यवृत्ती काय आहे, ती तुम्हाला त्या शिक्षणात प्रोत्साहन मिळावं म्हणून दिलेला तो एक प्रकारचा भत्ता आहे. मग अशा प्रकारे पहा, जी हस्तांतरित देणी असते ती हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही. कारण की एका बाजूने ती व्यक्तीला मिळणारं उत्पन्न आहे तर दुसऱ्या बाजूने तो शासनाचा होणारा खर्च असतो. गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर असतं. ते तुमचं उत्पन्न होतं कधी, ज्यावेळेस शासन तुम्हाला प्रोव्हाइड करतं ते तुमचं उत्पन्न आहे, परंतु ते शासनाने तुम्हाला दिल्यामुळे तो शासनाचा काय आहे, खर्च आहे. त्यानंतर पुढे आहे पहा, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. आता इल्लीगल ज्या गोष्टी आहेत त्याला शासनाचीच परमिशन नाही आहे, शासनाची संमती नाही आहे, म्हणून अशा वस्तूंपासून किंवा अशा गोष्टींपासून मिळणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही. परंतु प्रत्यक्ष ज्या बेकायदेशीर गोष्टी आहेत त्यामुळे व्यक्तीच्या उत्पन्नात तर भर पडत असते. आता चोरी हा व्यवसाय नाही, परंतु चोरी केल्यामुळे त्या चोराच्या उत्पन्नात भर पडली, पण त्याचं उत्पन्न काउंट करताना आपण ते हेडिंगमध्ये घेऊ शकत नाही. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की बेकायदेशीर व्यवहार जे आहेत, जुगार, काळा बाजार, काळ्या बाजारातील खरेदी विक्री, तस्करी, अशा बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणारं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात मोजलं जात नाही, कारण की या उत्पन्नास शासकीय मान्यता नाही आहे.
शासकीय मान्यता नसल्यामुळेच याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. त्यानंतर पुढे पहा, विनामूल्य सेवा असतात. काही सेवा विनामूल्य असतात. तिसरा पॉईंट हा की ज्या तात्विक अडचणी आहेत, तात्विक अडचणीमधला तिसरा पॉईंट विनामूल्य सेवा. विनामूल्य सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. याचं मी उदाहरण दिलं होतं. जर समजा तुम्ही बाहेरगावी कुठे हॉस्टेलमध्ये आहात आणि तिथे मेसचा टिफिन घेताय तुम्ही, 50 रुपयाचा एक टिफिन, म्हणजे जेवणासाठी 50 रुपये खर्च करताय तुम्ही रोजचे एका टायमाचा, म्हणजे 2 टायमाचं मिळून 100 रुपये तुम्हाला देणं आहे जेवणाच्या डब्यासाठी. पण तिथेच जर तुम्ही घरामध्ये असाल, तुमची आई तुम्हाला स्वयंपाक बनवून देत असेल, तर त्या आईला तुम्ही जेवण बनवण्याबद्दल पैसे देतात का? नाही. म्हणजे आईची जी सेवा आहे ती एक प्रकारे विनामूल्य सेवा आहे, त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. अशा बऱ्याच काही सेवा असतात. पहा, फॉर एक्झाम्पल, शिक्षकाने आपल्या पाल्याला दिलेली शिकवणी असेल, आपल्या पाल्याकडून शिक्षक पैसे वसूल करत नाही, परंतु ती सर्व्हिस तर त्याने प्रोव्हाइड केली. मग अशा सर्व्हिसचा राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप केलं जात नाही. त्यानंतर पहा, काही व्यक्ती छंद म्हणून काही गोष्टी करत असतात. आता छंद म्हणून चित्र काढलं, पण त्या चित्राचेही पैसे मिळाले. आईने मुलाचे केलेलं संगोपन, जर तिथेच आईऐवजी एखादी केअरटेकर नेमली आणि ते केअरटेकर त्या मुलाला सांभाळत असेल, तर त्या केअरटेकरला पैसे द्यावे लागतात. परंतु जर आईने मुलाचं संगोपन केलं तर ते फ्री ऑफ कॉस्ट होतं. म्हणून त्या सेवेला मूल्य ती सेवा पैशात मोजली जात नाही. त्या सेवेला विनामूल्य सेवा असे म्हणतात. म्हणून यांचा विचार राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. त्यानंतर पुढे आहे पहा, काही वेळेस पहा, बिना मोबदला काही कामं केले जातात. मग ती कामं कशा प्रकारची असतात की गृहिणीच्या सेवा असतात. सहानुभूती, आपुलकी, दया, करुणा या विचारांनी काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. फॉर एक्झाम्पल, गरिबांना फुकट धान्य वगैरे वाटप केलं जातं, किंवा काही व्यक्तींना पैसे वगैरे वाटप केले जातात. मग ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, दया करुणा या भावनेतून दिलेलं आहे. आणि या प्रकारे जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जात नाही. त्यानंतर पुढे आहे पहा, स्वयंउपभोगासाठी, चौथा पॉईंट आहे, स्वयंउपभोगासाठी ज्या वस्तू उत्पादित केलेल्या आहे त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं गरजेचं आहे. याचं सिंपल उदाहरण मी तुम्हाला याआधीही सांगितलं होतं की शेतकऱ्याने जर 10 पोते उत्पादित केलेली असतील गव्हाची, त्यापैकी त्याने स्वतःच्या उपभोगासाठी 3 पोते राखून ठेवली आणि उरलेली 7 पोते त्याने मार्केटमध्ये विकून टाकली. म्हणजे त्याचं प्रोडक्शन फक्त 7च पोते झालं का? नाही, त्याचं प्रोडक्शन किती झालं आहे? 10 पोते. म्हणजेच काय तर त्याने स्वतःच्या उपभोगासाठी ज्या वस्तू राखून ठेवलेल्या आहे त्याचं सुद्धा बाजारभावानुसार मूल्य काढून त्या राष्ट्रीय उत्पन्नात काउंट करणं गरजेचं आहे. म्हणजेच पहा, स्वयंउपभोगासाठी ज्या वस्तू बाजूला काढून ठेवल्या जातात त्यांचा समावेश साधारणपणे अंदाजे त्या वस्तूंची किंमत काढून त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं गरजेचं असतं. त्यानंतर पहा, परकीय कंपन्यांचं उत्पन्न. आता परकीय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात होता. आता फॉर एक्झाम्पल, विदेशातली एखादी कंपनी आहे, तिने प्रोडक्शन आपल्या देशात केलं, आपल्या देशातल्या रॉ मटेरियल असेल, आपल्या देशातली रिसोर्सेस असेल, यांचा वापर करून प्रोडक्शन आपल्या देशात केलं. मग ते प्रोडक्शन विकणार कुठं आहेत? आपल्या देशातच. मग अशा वेळेस आपल्या देशाच्या प्रोडक्शनमध्ये ग्रोथ झाली. मग त्या परकीय कंपन्यांनी जे उत्पादन केलं त्या उत्पादनाचा समावेश आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात करणं गरजेचं आहे. पण आता होतं काय की या कंपन्या काय करतात, त्यांना मिळणारा जो प्रॉफिट आहे तो त्यांच्या देशांना पाठवतात. फॉर एक्झाम्पल, अमेरिकेची कंपनी आहे, MNC आहे, तिने आपल्या देशात प्रोडक्शन केलं आणि त्या प्रोडक्शनमधनं जो प्रॉफिट झाला तो कुठे पाठवला? तिने अमेरिकेला पाठवला. मग असा जो प्रॉफिट आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश केला जात नाही. हे जे जो प्रॉफिट आहे, जो परकीय कंपन्यांनी आपल्या देशात पाठवलंय, त्या प्रॉफिटचा समावेश त्या विदेशाच्या किंवा त्या देशाच्या, म्हणजे समजा आपण USA ची कंपनी असेल तर USA च्या राष्ट्रीय उत्पन्नात त्या प्रॉफिटचा समावेश होतो.
म्हणजेच विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात कमवलेला नफा त्यांनी जर विदेशात पाठवला, त्यांच्या देशात पाठवला, तर तो त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नात काउंट होतो. आणि आपल्या देशातील लोकांनी विदेशात कमवलेला नफा आपल्या देशात पाठवला तर तो आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात काउंट होतो. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे पहा सरकारी क्षेत्र आहे. शासनाकडून संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदा सुव्यवस्था यासाठी बऱ्याच गोष्टींवर खर्च केला जातो. मग आता यांच्या किमती कशा आहे किंवा किंमत निश्चिती करणं हे शक्य होत नाही. ही कशा प्रकारे त्यांना अशा सार्वजनिक वस्तू ज्या आहेत त्यांचं मूल्य निश्चित करणं अवघडच असतं, कारण अशा सेवांचे वास्तव मूल्य माहीत नसतं. म्हणूनच अशा सार्वजनिक सेवांना अंतिम सेवा म्हणून त्यांना राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. मग त्यांना जो काही आता समजा संरक्षण, मग त्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा प्रोव्हाइड केलेली आहे, मग त्या पोलिसांच्या पगारावर होणारा खर्च हा अंतिम सेवा म्हणून ग्राह्य धरला जातो आणि तो राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केला जातो. किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ॲडमिनिस्ट्रेशन होणारा खर्च हा अंतिम खर्च म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केला जातो. तर अशा प्रकारे सरकारी क्षेत्र आहे. त्यानंतर पहा आता किमतीतील बदल, 7वा पॉईंट आहे. आता किमतीत जर बदल झाले तर प्रत्यक्ष प्रोडक्शन आहे तेवढंच आहे, पण किमतीतील बदलामुळे त्या वस्तूला जे बेनिफिट्स आहे किंवा किमतीतील किंमत वाढीमुळे राष्ट्राचं उत्पन्न वाढू शकतं. आता एक सिंपल उदाहरण देतो पहा. एखादा शेतकरी आहे, त्याने 10 क्विंटल गहू तयार केला. यावर्षी साधारण 2,000 रुपये क्विंटल भाव आहे गव्हाला. मग त्या 10 क्विंटलचे त्याला मिळाले 20,000 रुपये. आणि अचानक जर समजा त्या गव्हाचे रेट वाढले, समजा 2,000 ऐवजी 3,000 झाले, मग त्या 10 क्विंटलपासनं त्याला 20,000 ऐवजी 30,000 मिळणार आहे. प्रोडक्शन आहे तेच, फक्त वस्तूच्या किमती वाढल्यामुळे राष्ट्राचं उत्पन्न काय होतं, वाढतं. म्हणजेच किमतीत होणाऱ्या वाढीमुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात मापन करताना अडचणी निर्माण होतात. किमती स्टेबल नसतात, वाढणाऱ्या कमी जास्त होणाऱ्या असतात. म्हणजे वर्षभरामध्ये काही वेळेस किमती जास्तही होतात, काही वेळेस किमती कमी होतात. मग या किमतीमुळे प्रोडक्शनमध्ये फरक पडत नाही. प्रोडक्शन आहे तेच, पण त्या किंमत वाढीमुळे किंवा किंमत घटीमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ किंवा राष्ट्रीय उत्पन्नात घट घडून येत असते. तर अशा प्रकारे या 7 अडचणी आपण आज पाहिलेल्या आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या तात्विक अडचणी, त्यालाच तुम्ही संकल्पनात्मक अडचणी असे देखील म्हणतात. पहिली अडचण पाहिली आपण, हस्तांतरित देणी. याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण की ती एकाचं उत्पन्न आहे, तेच दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर केलेलं आहे, म्हणजे एकाच्या उत्पन्नातच त्याचा समावेश केलेला आहे. हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केली जात नाही. त्यानंतर पुढे पहा, 2 नंबरचा पॉईंट पाहिला होता आपण, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न. 3 नंबरचा पॉईंट पाहिला होता आपण, विनामूल्य सेवा. विनामूल्य सेवांचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. मग ती गृहिणीची सेवा असेल, आईची सेवा असेल, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला दिलेली सेवा, डॉक्टरांनी आपल्या स्वतःच्या घरच्या व्यक्तीला दिलेली सेवा, या सेवेचा मूल्य विचारात घेतलं जात नाही. त्यानंतर पुढे स्वयंउपभोगासाठी उत्पादन जर जे राखून ठेवलेलं आहे त्याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं गरजेचं असतं. त्यानंतर परकीय कंपन्यांचं उत्पन्न. परकीय कंपन्या प्रोडक्शन तयार करतात, त्या प्रोडक्शनमुळे आपल्या देशाचं प्रोडक्शन वाढतं, म्हणजेच आपल्या देशाच्या उत्पन्नात वाढ होते. परंतु त्यांना मिळणारा जो प्रॉफिट आहे ते त्यांच्या देशाला पाठवता, म्हणजेच तो प्रॉफिट हे त्या परकीय कंपन्यांच्या देशाचं उत्पन्न ठरतं. त्यानंतर पुढे पहा सरकारी क्षेत्र. त्यामध्ये जे ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे असेल, प्रशासन असेल, यांचा समावेश होतो आणि यांना अंतिम वस्तू म्हणून ग्राह्य धरलं जातं आणि त्यांच्यावर होणारा खर्च हा अंतिम खर्च म्हणून काउंट केला जातो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. त्यानंतर पुढे किमतीतील बदल. किमतीत बदलामुळे उत्पन्न तेच असतं, फक्त किंमत वाढली तर राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होतो, याउलट किंमत कमी झाली तर राष्ट्रीय उत्पन्नात घट होते. या प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या तात्विक अडचणी पाहिल्या आहे. पुढील लेक्चरला आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या व्यावहारिक अडचणी पाहणार आहोत. तत्पूर्वी लेक्चर समजल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये काही समस्या असतील तर त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये हे जे काही 7 पॉईंट्स तुम्हाला सांगितले आहेत ते देखील सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा.
राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या सांगून राष्ट्रीय उत्पन्नाच्या तात्विक अडचणी हा तुम्हाला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न फक्त अडचणींचे पॉईंट तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायचे. आधी राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना आणि नंतर हे 7 पॉईंट हे प्रत्येकासाठी मस्ट आहे, प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.